जे कार्यकर्ते उफाळून ह्या निवडणुकीमध्ये आले त्या सर्वांचा याच्यामध्ये सगळ्यांचा खारीचा कान आहे पण वाटा आहे। मी ज्या लोकांनी ह्या अंधेकर कुटुंबांना ह्यांच्या अशा ह्या प्रसंगी वेळोवेळी मदत केली आणि हे 2 सीटं निवडून आणण्यासाठी मदत केली, मी त्या सर्वांचं मनापासून ऋणी आहे। कारण ते जर नसते तर आज आम्हाला हा किल्ला लढवणं खूपच अवघड होता। आज आमचे किल्लेदार आमच्यासोबत नाही आहेत, परंतु बिना किल्लेदारचा आम्ही आज किल्ला लढवलेला आणि तो जिंकलेला आहे। जनतेने आम्हाला न्याय दिलेला आहे। आता दुसऱ्या न्यायाची अपेक्षा आहे, तो निश्चितच मिळेल। तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ठाकरेंच्या मातोश्रीच्या अंगणामध्ये रोहिणी कांबळे या आघाडीवर आहे। मुंबईत वॉर्ड क्रमांक 93 मध्ये रोहिणी कांबळे मंत्री पंकजा मुंडे आहेत माझ्यासोबत। ताई, महानगरपालिकेमध्ये खास करून मुंबईमध्ये भारतीय जनता पार्टीची आणि महायुतीची सत्ता येईल असं दिसतं। मंत्री पंकजा मुंडे आहेत माझ्यासोबत बोलण्यासाठी। ताई, महाराष्ट्रामधील 29 पैकी 25 महानगरपालिकेमध्ये महायुतीची सत्ता येताना दिसते, खास करून मुंबईमध्ये सत्ता येताना दिसते, कसं बघताय? मला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी नंबर 1 ची पार्टी राहणार याच्यात पूर्ण विश्वास होता। आनंद वाटतोय की तो विश्वासाच्या पलीकडे जाऊन आम्हाला यश मिळालेलं आहे आणि मुंबईमध्ये पण फार मोठं यश आम्ही मिळवलेलं आहे आणि खूप आनंद आहे। भाजपच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आनंद आहे, नेत्यांच्या मनामध्ये आनंद आहे। देवेंद्रजी फडणवीसांचं सगळं प्लॅनिंग व्यवस्थित, त्यांनी जे काही मुद्दे मांडले, लोकांच्या हृदयाला भिडले, विकासाचा मुद्दा मांडला, युथचा मुद्दा मांडला, जेनझीला ऍड्रेस केला, हे सगळं खूप छान जुळून आलं। 25 वर्ष ठाकरेंची सत्ता होती, भाजप सोबत होता, पण यावेळी भाजप स्वतंत्र लढणार होता आणि पक्ष फुटले होते, 2 शिवसेना फुटल्या होत्या। एकनाथ शिंदेंना कमी जागा मिळताना सध्या तरी बघायला मिळतात। आता हे सगळं झालंय, आता जे आहे ते आहे। आपण आम्ही युतीमध्ये आहोत आणि लढलो आहोत मुंबईमध्ये, तर यश आम्हाला मिळाले असं म्हणायला हरकत नाही। ताई, अजित पवार हे तुमच्यासोबत काही ठिकाणी लढले, काही ठिकाणी मात्र तुम्ही विरोधात लढला। पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये खास करून तुम्ही सभा घेतलेल्या होत्या, तिथं मात्र भारतीय जनता पार्टीचा स्पष्टपणे, आणि तुम्ही खास करून मी पिंपरी चिंचवडचा उल्लेख केला, तिथं भाजपचा विजय खूप चांगल्या पद्धतीने दिसतोय। हो, पिंपरी चिंचवड, नाशिक, पुणे, इचलकरंजी, नांदेड, अजून कुठे मी गेले, मुंबईला गेले, अनेक ठिकाणी मानखुर्द वगैरे, पनवेलला गेले, नवी मुंबईला गेले, सगळीकडे विजय मिळताना दिसतोय। मला आनंद वाटतोय। मी गेले म्हणून नाही, मी तिथे गेले, त्या कार्यकर्त्यांचा जोश पाहिला, म्हणलं तुम्ही विजयी झालेलेच आहात, तुम्ही आम्हाला बोलवत आहे, फॉर्मॅलिटी आहे, तुम्ही विजयाच्या मानसिकतेतले कार्यकर्ते होते। पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांची खूप वर्ष सत्ता होती किंवा अजित पवार स्ट्रॉंग दिसत होते, असं असताना भाजपने तो विजय मिळवून आणला, त्यामुळे तो विजय खास आहे असं वाटतं? माझा विजय हा आमच्या कार्यकर्त्यांनी मिळवून आणला, याच्यामुळे खास आहे असं मला वाटतं। धन्यवाद ताई, आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। या मंत्री पंकजा मुंडे होत्या आणि त्यांनी हा विजय कार्यकर्त्यांचा असल्याची भावना TV9 मराठीशी बोलताना व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालं आहे। कॅमेरामन चरण समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, मुंबई।